नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिरचू। ग्रामीण पद्धतीमध्ये जुन्या बायका ज्या पद्धतीने मिरचू करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। मी या ठिकाणी मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, लसूण देखील सोलून घेतलेला आहे। तुम्ही लसूण कुटामध्ये म्हणजे शेंगदाण्याच्या कुटामध्ये टाकून देखील बारीक करू शकता, तेही उत्तम राहील। मी ऑलरेडी कूट करून ठेवलेला होता, त्यामुळे मी किसणीने लसूण बारीक करून घेणार आहे। आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे, कढईमध्ये तेल ओतायचं आहे, तेलामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। अगदी आपण नॉर्मली जशी फोडणी देतो तसं फक्त तेल जास्त ओतायचं, जिरा पण थोडंसं जास्त टाकायचा। जिऱ्याला व्यवस्थित फोडणी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे। मी किसून घेतलेला आहे त्यामुळे मी त्यामध्ये लसूण टाकते। तुम्ही कुटामध्ये असेल तर कुटासोबत टाकू शकता। तर लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, भाजून लालसर रंग त्याला आला की त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे। आपण जी बारीक चिरलेली मिरची आहे ती मिरची त्यामध्ये टाकून खालवर करून घ्यायची। यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाहीये, तेलामध्ये फक्त तेलामध्ये ते तुम्ही पाहू शकता त्या तेल आणि मिठाचं पाणी होतं ते त्याच्यासाठी पुरेसं आहे। यामध्ये पाण्याची काहीही गरज नसते मिरचूमध्ये। ग्रामीण पद्धतीमध्ये इतर बायका अनेक काही टाकतात, परंतु मी ग्रामीण पद्धतीचं मिरचू सांगते त्यामुळे अगदी साधं सोपं आणि ते खायला आणि आरोग्याला देखील चांगलं असतं। आपण वरती कूट टाकून ठेवायचं आहे, वरती झाकून ठेवायचं आहे। कूट मिसळायचा नाही, कारण कूट हा मिसळल्यानंतर करपतो। त्यामुळे मिरची आहे ते मिरचीच्या वरतीच कूट टाकून ठेवायचं। 5 मिनिट वाफलू द्यायचं आपण मंद आचेवर वाफलून झाल्यानंतर फक्त ताट उघडताना व्यवस्थित उघडा। त्याचा जो वास आहे तो आपल्याकडे बकरीशी येईल असं काही करू नका, जेणेकरून तुम्हाला शिंका येतील। तुम्ही पाहू शकता आपलं मिरचू हे तयार झालेलं आहे, म्हणजे शिजलेलं आहे। शिजल्यानंतर तुम्ही असं त्याला एकजीव करू शकता। एकजीव करून घेतल्यानंतर गॅस बंद करून आपण थोडंसं त्याला नंतर आहे ह्या गरमपणामध्ये वापरण्यासाठी ठेवणार आहोत। तसंच ताट झाकून ठेवायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्हाला मी दाखवत आहे, आपण अजून एकदा त्याला वाफलण्यासाठी ठेवलेला आहे। वाफलून झाल्यानंतर फायनली मिरचू हे आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे अतिशय आरोग्याला चांगलं आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्याला खावंसं वाटेल असं मिरचू आहे। यापुढेही तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी व माझी लिंक येण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील।